मी 86 वर्षांचा आहे. या 5 वस्तू खाणे सोडले आणि सांधेदुखी मुळापासून संपली. नमस्कार, आदरणीय मित्रांनो आणि सर्व मान्यवर सहकाऱ्यांना माझा सस्नेह नमस्कार. आयुष्याच्या या टप्प्यावर आपण जेव्हा एकमेकांना भेटतो, तेव्हा सर्वात पहिला प्रश्न कोणता असतो? काय मग, तब्येत कशी आहे? गुडघे, कंबर साथ देत आहेत ना? हे अगदी स्वाभाविक आहे. माझे वय सध्या 86 वर्षे आहे. आयुष्याचा मोठा प्रवास करून मी आज या टप्प्यावर पोहोचलो आहे. काही वर्षांपूर्वी माझीही अवस्था आज आपल्या अनेक समवयस्क बंधू भगिनींसारखीच होती. सकाळी अंथरुणातून उठताच पायात जणू काही शक्तीच उरली नाही असे वाटायचे. गुडघ्यांतील कटकट आणि सांध्यांतील तीव्र वेदनांमुळे रोजचे जीवन ओझे बनले होते. जिने चढणे तर दूरच, पण हॉलमधून उठून पाण्याचा एक ग्लास घेण्यासाठी जाणेही मोठे आव्हान वाटायचे. आपल्यापैकी बहुतेक जण या वयात याला म्हातारपणाचा भाग समजून तडजोड करतात. डॉक्टरांच्या लांबलचक चिठ्ठ्या, रंगीबेरंगी वेदनाशामक गोळ्या आणि विविध प्रकारची मालिशची तेल, हाच जणू आपल्या आयुष्याचा भाग बनतो. पण हे खरंच योग्य आहे का? आज मी तुमच्यासमोर उभा आहे. कोणत्याही काठीशिवाय, कोणत्याही आधाराशिवाय मी माझी सकाळची चाल पूर्ण करतो. मी कोणत्याही महागड्या डॉक्टरांकडून उपचार घेतले नाहीत, ना कोणती जादुई इंग्रजी औषधे घेतली. मी फक्त माझ्या आयुष्यातील अनुभव आणि आपल्या आयुर्वेदातील तत्त्वे लक्षात ठेवली. मी माझ्या स्वयंपाकघरात जाऊन माझ्या आहारातील काही जुन्या सवयी बदलल्या आणि माझ्या ताटातून अशा 5 गोष्टी कायमच्या काढून टाकल्या, ज्या माझ्या सांध्यांसाठी हळूहळू विषासारखे काम करत होत्या. आज मी माझा हाच वैयक्तिक अनुभव तुमच्याशी शेअर करणार आहे, जेणेकरून मला जसा आराम मिळाला, तसाच माझ्या इतर ज्येष्ठ मित्रांनाही मिळावा. पहिली गोष्ट, पांढरी साखर, रिफाइंड साखर. मी माझ्या स्वयंपाकघरातून सर्वप्रथम पूर्णपणे बाहेर काढलेली गोष्ट म्हणजे पांढरी रिफाइंड साखर. आपण ज्या काळात वाढलो, त्या काळात गोड पदार्थांना विशेष महत्त्व होते. जेवणानंतर काहीतरी गोड खाण्याची सवय किंवा दिवसातून 3-4 वेळा कडक गोड चहा पिण्याची सवय आपल्यापैकी अनेकांना आहे. पण ही पांढरी साखर शरीरात गेल्यानंतर सायटोकिन्स नावाची रसायने सक्रिय करते. ही रसायने थेट आपल्या सांध्यांवर परिणाम करून तिथे तीव्र सूज निर्माण करतात. जेव्हा मी ही सवय सोडली आणि साखरेचा वापर पूर्णपणे बंद केला, तेव्हा अवघ्या 2-3 आठवड्यांतच माझ्या पायातील जडपणा आणि कडकपणा लक्षणीयरित्या कमी झाला. याचा पर्याय काय? गोड खाण्याची आवड असलेल्या मित्रांसाठी मर्यादित प्रमाणात जुना गूळ, धाग्याची खडीसाखर किंवा शुद्धमध्ये उत्तम आणि सात्विक पर्याय आहेत. लक्षात ठेवा, साखर सोडणे हे सांध्यांच्या आरोग्यासाठी सर्वात पहिले आणि सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे. दुसरी गोष्ट, मैदा आणि अतिप्रक्रिया केलेले धान्य. आपल्या सांध्यांना आतून कमकुवत करणारी दुसरी गोष्ट म्हणजे मैदा आणि अतिशय रिफाइंड धान्य. आजकालच्या आहारात ब्रेड, बिस्किटे, मठरी आणि मैद्यापासून बनवलेल्या पदार्थांचे प्रमाण खूप वाढले आहे. आपल्या जुन्या काळात मैद्याचा वापर फक्त एखाद्या सणासुदीलाच होत असे. इतर वेळी आपण कोंडायुक्त जाड धान्यच खात होतो. मैदा तयार करताना गव्हातील तंतुमय पदार्थ, फायबर आणि आवश्यक पोषक घटक नष्ट होतात आणि शेवटी फक्त चिकट स्टार्च उरतो. या वयात आपली आतडी आधीच संवेदनशील असतात. अशा वेळी मैदा आतड्यांना चिकटून राहतो आणि त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते. आयुर्वेदात स्पष्ट सांगितले आहे की पोट साफ नसेल तर शरीरात वात वाढतो. हा वाढलेला वात जेव्हा सांध्यांच्या रिकाम्या जागेत साचतो, तेव्हा असह्य वेदना होतात आणि सांध्यात कटकट आवाज येऊ लागतो. मी काय बदल केला? मी मैद्यापासून बनणाऱ्या सर्व वस्तू, अगदी बाजारातील बिस्किटेसुद्धा पूर्णपणे बंद केली.
त्यांच्या जागी मी जव, बार्ली, बाजरी, ज्वारी आणि कोंडायुक्त गव्हाच्या पिठाला माझ्या आहारात प्राधान्य दिले. जेव्हा पोट व्यवस्थित साफ राहते तेव्हा सांध्यांतील निम्म्याहून अधिक वेदना आपोआप कमी होतात. तिसरी गोष्ट रिफाइंड वनस्पती तेल. आधुनिक काळात आपल्या ज्येष्ठांच्या गुडघ्यांना वेळेआधीच कमकुवत करणारी तिसरी गोष्ट म्हणजे रिफाइंड वनस्पती तेल. तुम्हाला आठवत असेल, काही दशकांपूर्वी आपल्या घरांमध्ये फक्त शुद्ध मोहरीचे तेल, तिळाचे तेल किंवा घरचे काढलेले साजूक तूपच वापरले जायचे. त्या काळात गुडघे बदलण्याची वेळ क्वचितच कोणावर येत असे. मग जाहिरातींचे युग आले आणि रिफाइंड तेल हलके आहे व हृदयासाठी चांगले आहे असे सांगून आपल्याला रिफाइंड तेल वापरायला लावले गेले. पण वास्तव याच्या अगदी उलट आहे. रिफाइंड तेल अतिशय उच्च तापमानावर आणि विविध रसायनांच्या सहाय्याने शुद्ध केले जाते. त्यामध्ये ओमेगा-6 फॅटी ॲसिडचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शरीरात गेल्यानंतर सांध्यांतील नैसर्गिक स्निग्धता, लुब्रिकेशन कमी होण्यास आणि सूज वाढण्यास मदत होऊ शकते. माझा अनुभव आणि सल्ला. मी रिफाइंड तेलाचा वापर पूर्णपणे बंद केला. त्याऐवजी फक्त कच्च्या घाण्याचे शुद्ध मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेल वापरू लागलो. तसेच जेवणात दररोज एक छोटा चमचा शुद्ध देशी गाईचे साजूक तूप घेण्यास सुरुवात केली. अनेकांना वाटते की तूप खाल्ल्याने सांध्यांचा त्रास वाढतो. पण प्रत्यक्षात मर्यादित प्रमाणात घेतलेले शुद्ध तूप सांध्यांसाठी नैसर्गिक स्निग्धकासारखे काम करते. 4. डबाबंद आणि संरक्षक प्रिझर्व्हेटिव्ह असलेले पदार्थ. आपल्या वयात विशेषतः टाळायला हवी अशी चौथी गोष्ट म्हणजे डबाबंद आणि पॅकेटबंद प्रक्रिया केलेले अन्न, प्रोसेस्ड फूड. बाजारातील नमकीन, रेडी टू ईट पदार्थ तसेच प्रिझर्व्हेटिव्हयुक्त लोणची यामध्ये 2 गोष्टी भरपूर प्रमाणात असतात: सोडियम, मीठ आणि कृत्रिम संरक्षक द्रव्ये. आपल्या वयातील लोकांच्या शरीरात सोडियमचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त झाले की शरीरात पाणी साचू लागते, वॉटर रिटेन्शन. तुम्ही पाहिले असेल की अनेक ज्येष्ठांच्या पायांना आणि घोट्यांना संध्याकाळपर्यंत सूज येते. त्यामागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे जास्त प्रमाणातील सोडियम. याशिवाय अशा पदार्थांतील काही रसायने हाडांमधील कॅल्शियम कमी होण्याशी संबंधित असू शकतात. त्यामुळे हाडे कमकुवत आणि ठिसूळ, ऑस्टिओपोरोसिसचा धोका होऊ शकतात. माझा नियम. मी एक साधा नियम केला. जे अन्न कारखान्यात तयार होऊन पॅकेटमध्ये बंद होऊन येते ते माझ्या ताटात येणार नाही. फक्त ताजे, घरचे, सात्विक आणि सहज पचणारे अन्नच खावे. 5. अतिप्रमाणात चहा आणि कॉफी. 5वी आणि शेवटची गोष्ट म्हणजे अतिप्रमाणात चहा किंवा कॉफी पिणे. मित्रांनो, मी येथे चहाचा पूर्ण विरोध करत नाही. आपल्या वयात सकाळचा 1 कप चहा आनंद देतो. पण अडचण तेव्हा निर्माण होते जेव्हा आपण दिवसातून 4-5 वेळा, तेही रिकाम्या पोटी, कडक चहा किंवा कॉफी पिऊ लागतो. अतिप्रमाणातील कॅफीनमुळे शरीरात आम्लता, ॲसिडिटी वाढू शकते. त्यामुळे हाडांच्या आरोग्यावर अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो. मी काय बदल केला? मी सकाळी रिकाम्या पोटी चहा पिणे बंद केले. आता दिवसातून फक्त 1-2 वेळाच चहा घेतो आणि तोही हलका, आले व तुळशी घालून बनवलेला. त्याऐवजी कोमट पाणी किंवा ताक पिणे पचनसंस्था आणि एकूण आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते. हे ते 5 पदार्थ होते जे मी माझ्या जीवनशैलीतून काढून टाकले. पांढरी साखर, मैदा, रिफाइंड तेल, पॅकेटबंद प्रक्रिया केलेले अन्न, अतिप्रमाणातील चहा. ही काही कठीण तपश्चर्या नाही, तर आपल्या शरीराविषयी योग्य समज ठेवण्याचा एक मार्ग आहे. यासोबतच माझ्या अनुभवातून आणखी एक छोटी गोष्ट सांगू इच्छिते. दररोज सकाळी रात्री भिजवलेले 2 अक्रोड आणि 3 बदाम चावून खाण्याची सवय लावा.
अक्रोडातील पोषक घटक शरीरातील दाह कमी ठेवण्यास मदत करू शकतात. तसेच जर आरोग्याने परवानगी दिली तर सकाळच्या कोमट उन्हात 15 ते 20 मिनिटे अवश्य बसा. विटॅमिन डी मिळण्यासाठी आणि हाडांच्या आरोग्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे. आज 86 वर्षांच्या वयात जर मी सक्रिय आणि तुलनेने वेदनामुक्त जीवन जगत असेन, तर मला विश्वास आहे की योग्य आहार, नियमित हालचाल आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार जीवनशैलीत बदल करून तुम्हीही तुमच्या आरोग्यात सुधारणा करू शकता. वय ही फक्त एक संख्या आहे. आपल्या शरीराची ताकद आणि तंदुरुस्ती मोठ्या प्रमाणात आपल्या आहार, व्यायाम आणि दैनंदिन सवयींवर अवलंबून असते. जर माझ्या या अनुभवातून तुम्हाला काही उपयोगी माहिती मिळाली असेल तर या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या मित्रांमध्ये, कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांमध्ये आणि हितचिंतकांमध्येही शेअर करा, जेणेकरून आपण सर्वजण मिळून अधिक निरोगी, सक्रिय आणि स्वावलंबी जीवन जगू शकू. आपल्या सर्वांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच शुभेच्छा.